नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। काल दिनांक 10 जुलै 2026 रोजी मोताळा येथे जीवघेणे पट्टे अन चुकीचे गतिरोधक। मोताळा तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच, तांत्रिक दोष दूर करण्याची नागरिकांची मागणी। आझाद हिंद शेतकरी संघटनेचे ॲड. सतीशचंद्र रोठे पाटील यांचे प्रशासनाला आवाहन। बुलढाणा मोताळा मार्गावरील मूर्ती फाटा जवळील फार्म हाऊससमोरील गतिरोधक सध्या अपघातांचे केंद्र बनले आहे। तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या या गतिरोधकामुळे आतापर्यंत अनेक वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे। त्यामुळे सदर गतिरोधकाची तातडीने दुरुस्ती करावी किंवा त्याऐवजी रबर गतिरोधक बसवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मेहकर तालुक्यातील आमखेड येथील एक दुचाकीस्वार या गतिरोधकावरून जात असताना वाहनाचा तोल जाऊन अपघात झाला। या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला। अपघातानंतर रस्त्याच्या मधोमध पडलेल्या जखमीकडे अनेकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली। याचवेळी न्यायालयीन कामकाज आटोपून बुलढाण्याकडे येत असलेले आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सतीशचंद्र रोठे पाटील यांनी तत्काळ मदत करत जखमीला रस्त्याच्या बाजूला हलविले आणि रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी रवाना केले। सुदैवाने जखमीची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे। मोताळा तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले। मोताळा तालुक्यात रस्त्यांच्या तांत्रिक त्रुटींमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे। वाघजाळ फाटा ते धामणगाव बढे मार्गावर नुकत्याच झालेल्या रस्त्याच्या कामानंतर बाजूला टाकण्यात आलेले पट्टे आणि रस्त्याच्या उंच सखलपणामुळे अनेक अपघात घडत आहेत। तसेच बोराखेडी, वडगाव, सारोळा, पीर, पिंपळगाव देवी या मार्गांवरही अपघातांची मालिका सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। रस्ते बांधकामातील तांत्रिक दोष दूर करून नागरिकांचा जीव धोक्यात येणार नाही यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी ॲड. सतीशचंद्र रोठे पाटील यांनी केली आहे।